नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF गट क्रमांक 20 वरणगाव पेपर जो होणार आहे 17 मे 2026 रोजी या पेपरचे महत्त्वाचे असे जिल्हा विशेष बघणार आहोत आणि अत्यंत अतिसंभाव्य हे प्रश्न आहेत. येईल म्हणजे 2 ते 3 मार्क भेटेल. प्रश्न क्रमांक 1, 1936च्या फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 2, जळगाव जिल्ह्याची मुख्य बोलीभाषा कोणती आहे? तर बरोबर उत्तर आहे अहिराणी खानदेशी. प्रश्न क्रमांक 3, प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जन्मगाव कोणते? उत्तर आहे असोदे, जळगाव तालुका येथे. महत्त्वाचा प्रश्न आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अतिशय महत्त्वाचे आणि वारंवार रिपीट होणारे जिल्हा विशेषसाठी. प्रश्न क्रमांक 4, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे जन्मस्थान कोणते? उत्तर आहे धरणगाव. प्रश्न क्रमांक 5, पाटणा देवी चाळीसगाव हे ठिकाण कोणत्या थोर प्राचीन गणितज्ञाचे जन्मस्थान आहे? उत्तर आहे भास्कराचार्य. प्रश्न क्रमांक 6, चांगदेव महाराज यांचे समाधी स्थळ कोणत्या तालुक्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे मुक्ताईनगर, तापी आणि पूर्णा नदीच्या संगमावर. प्रश्न क्रमांक 7, जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? उत्तर आहे 15. प्रश्न क्रमांक 8, जळगाव जिल्ह्याचे RTO पासिंग कोणते आहे? उत्तर आहे MH19. महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार विचारण्यात येतो. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील सुवर्णनगरी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? उत्तर आहे जळगाव येथे मिळणाऱ्या शुद्ध सोन्याबद्दल. हे प्रश्न वारंवार रिपीट होणारे आहेत आणि अत्यंत हमखास येणारे प्रश्न आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आपण जिल्हा विशेष सिरीजमध्ये धुळे आणि पुणेचा जो SRPFचे दौंडचे जे पेपर घेतलेले आहेत त्याच्यामध्ये जिल्हा विशेषचे प्रश्न घेतले आणि ते ॲज इट इज 2 ते 3 मार्काचे SRPF 2026मध्ये आलेले आहेत. वाटलंच तर एकदा जाऊन चेक करा, मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. चला तर मग आता आपण पुढचे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 10, अष्टविनायकांपैकी एक पद्मालय हे तीर्थस्थान कोणत्या तालुक्यात आहे? उत्तर आहे एरंडोल. प्रश्न क्रमांक 11, भुसावळ शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर बरोबर उत्तर आहे औष्णिक विद्युत केंद्र आणि रेल्वे जंक्शन. प्रश्न क्रमांक 12, संत मुक्ताबाई यांचे मंदिर आणि समाधी स्थळ कुठे आहे? तर बरोबर उत्तर आहे कोथळी, मुक्ताईनगर तालुका येथे. हे प्रश्न मी तुम्हाला सांगत आहे आणि हे हमखास SRPF गट क्रमांक 20चा जो वरणगाव पेपर आहे जो संभाजीनगर या जिल्ह्यात होणार आहे आणि आपण त्याचे देखील काही चालू घडामोडी आणि जिल्हा विशेष प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 13, जळगाव जिल्ह्यातील मणुदेवी हे प्रसिद्ध तीर्थस्थान कोणत्या तालुक्यात आहे? तर उत्तर आहे यावल येथे. प्रश्न क्रमांक 14, जगप्रसिद्ध जैन इरिगेशन सिस्टीम्सचे मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते जळगाव जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 15, दीपनगर हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या तालुक्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे भुसावळ तालुका, जळगाव जिल्हा. प्रश्न क्रमांक 16, जळगाव जिल्ह्यातील प्रमुख नगदी पिके कोणती आहेत? बरोबर उत्तर आहे केळी आणि कापूस. प्रश्न क्रमांक 17, जळगाव जिल्ह्यातील केळी संशोधन केंद्र कोणत्या तालुक्यात आहे? बरोबर उत्तर आहे यावल तालुक्यात. प्रश्न क्रमांक 18, कापूस संशोधन केंद्र जळगाव जिल्ह्यात कुठे स्थित आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते जळगाव शहर येथे कापूस संशोधन केंद्र स्थित आहेत. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेत नक्कीच विचारला जाऊ शकतो आणि हे सगळेच प्रश्न तुम्ही पाठच करून जावा. यातील 1 ते 2 मार्क नक्कीच भेटेल आणि मेरिटसाठी 1-2 मार्क हे खूप महत्त्वाचे आहे, तुम्हाला सांगण्याची गरज नाही. प्रश्न क्रमांक 19, जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे कोणत्या महत्त्वाच्या सरकारी कारखाना आहे? तर बरोबर उत्तर आहे आयुध निर्माणी ऑर्डर फॅक्टरी. प्रश्न क्रमांक 20, जळगाव जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांमध्ये केळीचे सर्वाधिक उत्पादन होते? तर बरोबर उत्तर आहे रावेर आणि यावल या तालुक्यात. तर हे प्रश्न जे अतिशय महत्त्वाचे आहेत, पाठच करून जावा. नक्कीच परीक्षेत तुम्हाला यातील 1 ते 2 मार्क भेटूनच जाईल. चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.